दादा कोंडके मुंबईतील एका चाळीत वाढलेला मुलगा. शिक्षण फारसं नव्हतं, पण ते खूप बोलके, धाडसी आणि हुशार होते. कोणतीही गोष्ट पटकन आत्मसात करण्याची कला त्यांच्यात होती. लहानपणी खोड्या करणे, दमदाटी करणे आणि गुंड मुलांसोबत फिरणे असेच त्यांचे आयुष्य चालले होते. त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ शेती करण्यासाठी गावी गेला, पण दादा मुंबईतच राहिले. आयुष्य जगण्यासाठी त्यांनी कलापथकात काम केले. कधी त्यांनी भजनी मंडळही काढले. लोकांच्या मृत्यूनंतर भजन म्हणणारे ते भजनी मंडळ होते. त्याची मागणी वाढली. दादा सांगतात की मृत्यू झाला कोणाचा तर पहिले आम्हाला कोण वारले म्हणून पाहण्याची उत्सुकता होती. पण नंतर ते काम एवढे वाढले की सतत मृत्यू पाहून भावना बोटत होत गेल्या. आम्ही "आवरा चला, बॉडी घेऊन चला, आम्हाला पुढे जायचंय" असे म्हणायचो. जीवनात एखादी गोष्ट वारंवार अनुभवली की माणसाच्या भावना बदलत जातात. यानंतर दादांच्या आयुष्यात मोठा टप्पा आला. "विच्छा माझी पुरी करा" हे नाटक तब्बल 10 वर्षे रंगमंचावर चालले. या नाटकात अनेक गमती-जमती घडायच्या. कधी कलाकारांना संवाद नीट पाठ नसत, पण सुचेल ते बोलूनही विनोद तयार व्हायचा. लोक हसायचे, टाळ्या आणि शिट्ट्यांनी नाटक दुमदुमून जायचे. दादांना पेपर वाचण्याची सवय लागली. वर्तमानपत्रातून ते मोठ्या लोकांचे स्वभाव, सवयी समजून घेत आणि त्यावर विनोद करत. यशवंतराव चव्हाण, प्र. के. अत्रे यांसारख्या अनेक लोकांवर कोटी करत. कधी-कधी एखादा हिरो, सिनेमा निर्माता किंवा लेखक दादांना सांगायचा, "आमच्यावर कोटी करू नका." पण त्याचा अर्थ उलट असायचा, की "आमच्यावर काही बोला." दादांच्या आयुष्यात भालजी पेंढारकर यांचे खूप मोठे स्थान होते. त्यांनी दादांना मुलासारखे मानले होते आणि तसेच त्यांना मार्गदर्शनही केले. त्यांनी दादांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, "कॅमेऱ्यासमोर बोलताना जर आपण स्वतः दिसेनासे झालो, तरच समजावे की आपण पात्रात पूर्णपणे एकरूप झालो आहोत." पेंढारकरांनी आणखी एक सल्ला दिला होता, "पेपरमध्ये आपल्याबद्दल काही लिहून आले तरी वाचू नका, कारण त्यामुळे माणूस विचलित होतो." दादांनी हा सल्ला आयुष्यभर पाळला. पेंढारकरांची शिस्त ही विलक्षण होती. त्यांच्या जेवणाची वेळ एका मिनिटानेही पुढे गेली तर ते त्या दिवशी जेवत नसत. ही शिस्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. एकदा दादांना पैशाची गरज होती आणि त्यांनी इतरांकडे पैसे मागितले. हे जेव्हा पेंढारकरांना कळले तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी दादांना सांगितले, "इतरांकडे भीक मागण्यापेक्षा बापाकडेच मागायची." या एका वाक्यातून त्यांच्या नात्यातील प्रेम, काळजी आणि आपुलकी दिसून येते. सोंगाड्या हा चित्रपट कोणताही मुहूर्त, दिवस, शुभ वेळ न पाहता प्रदर्शित करण्यात आला आणि योगायोगाने त्या दिवशी अमावास्या होती. अनेक लोकांमध्ये अमावास्या अशुभ मानली जाते, परंतु सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो हाऊसफुल चालला. बाह्य गोष्टींपेक्षा आपल्या कृती महत्त्वाच्या असतात हेच खरे. चांगल्या प्रकारे काम केले तर मुहूर्ताची गरज नसते. माणसाच्या यशासाठी दिवस, मुहूर्त, ग्रहतारे महत्त्वाचे नसतात. मेहनत, धाडस, आत्मविश्वास हे शुभ असतात. दादा कोंडके यांचे "विच्छा माझी पुरी करा" हे नाटक खूप प्रसिद्ध झाले होते. इतके की हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे अभिनेते राज कपूर हे देखील ते नाटक पाहण्यासाठी आले होते. यावरून त्या नाटकाची लोकप्रियता किती मोठी होती हे लक्षात येते. त्यानंतर दादांचा सोंगाड्या हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि 37 आठवडे चालला. सुरुवातीस हा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला होता. तेव्हा दादा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले आणि चित्रपट परत सुरू झाला. दादा म्हणतात, "चित्रपट हे लॉटरीसारखे असतात. ते चालतील की नाही हे आधी सांगता येत नाही." सोंगाड्याच्या यशानंतर दादांनी आपल्या गुरु म्हणजे भालजी पेंढारकरांना विचारले की त्यांना काय भेट द्यावी. तेव्हा पेंढारकरांनी फक्त एक जीन्स पॅन्ट मागितली. छोट्या मागणीतून त्यांचा साधेपणा दिसून येतो. पेंढारकरांच्या घरीच जेवणाची पार्टीही झाली होती. दादा कोंडके यांनी सुरुवातीला लग्नाचा फारसा विचार केला नव्हता. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांच्या भावाने मामांच्या मुलीचा प्रस्ताव ठेवला. पण त्या काळात दादांचा स्वभाव भंडकर होता. ते गुंडगिरी करत, तुरुंगात जात, म्हणून मग मामाने मुलगी दिली नाही. पुढच्या काळात मात्र नलिनीसोबत त्यांचे लग्न झाले.
पण तेव्हा मुंबईत घर नव्हते. पण नंतर त्यांनी नलिनीला गावीच ठेवले. "विच्छा करा" नाटकाने पैसा दिल्यावर त्यांनी मुंबईमध्ये घर घेतले व ते एकत्र राहू लागले. पण ते लग्न टिकले नाही. दादांच्या नाटकांमुळे दौरे सुरू झाले. त्याच वेळी नीला नावाची देवदासी अभिनेत्री त्यांच्या आयुष्यात आली. ती दादांच्या पैशाचा हिशोब ठेवायची, कामात मदत करायची. तिच्यावर दादांचा खूप विश्वास होता. त्यांनी तिला 2 फ्लॅट दिले होते. पण पुढे त्याही नात्यात धोका भेटला व ते नाते संपले. दादा सांगतात, पूर्वी काही गंभीर आजार पसरत. त्या काळात श्रीमंत लोक आपल्या मुलांना मेंढपाळांकडे काही काळ ठेवत. तेथे शेळ्यांचे दूध व नैसर्गिक वातावरणात मुले बरी होत. पुढे दादांनी या परिस्थितीवरून कथा रचली व बाबांना म्हणजे भालजी पेंढारकरांना दाखवली. ही कथा सबनीस यांनी लिहिली व एकटा जीव सदाशिव या चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटाचे उद्घाटन भालजी पेंढारकर आणि रत्नाप्पा कुंभार यांच्या हस्ते झाले होते. दादा सांगतात, शरद तळवलकर हे अत्यंत कसलेले आणि उत्तम अभिनेते होते. दादा त्यांना प्रेमाने डॅडी म्हणत. त्यांच्याबद्दल दादांना आदर होता. शरद तळवलकर एवढे मोठे कलाकार पण किंचितही त्यांना अहंकार नव्हता. त्यांना रंगबिरंगी विचित्र कपडे दिले किंवा भूमिका कोणती असली तरी ते नाकारत नसत. त्यांचे मोठेपण हे प्रतिभेबरोबरच साधेपणा आणि सहकार्याच्या स्वभावात होते. सहकाऱ्यांना सांभाळून घेणे, कोणी संवाद विसरले तर तात्काळ विनोद निर्मिती करून प्रसंग खुलवणे व वेळीच प्रसंगावधान राखणे यात त्यांचा मोठा हातखंडा होता. या चित्रपटादरम्यान दादांनी 2 बकरे पाळले कारण प्रसंग वास्तववादी दिसावेत. त्या बकऱ्यांना त्यांनी सोबत ठेवले. दादा कलाकार, निर्माता ते सर्व गोष्टींकडे लक्ष देणारे प्रतिभाशाली व्यक्ती होते. चांगल्या कामासाठी, उत्तम सादरीकरणासाठी दादा नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत. दादा एका चित्रपटावेळीची गंमत सांगतात. एका सिनेमामध्ये बोकड टक्कर देते हे दाखवायचे होते. त्यावेळी दादांनी डोक्याला फेटा बांधला, तबल्याची चुंबळ बांधली, परंतु बोकडांची धडकच एवढी जबर बसली की दादा दूर जाऊन पडले. एका चित्रपटासाठी एक कोकरू त्यांनी सांभाळले. त्या कोकराचे नाव त्यांनी राणी असे ठेवले. हे कोकरू त्यांना वाटेत मिळाले होते. त्याच्या आईने जन्म दिला व लगेच कसाई तिला घेऊन गेला. दादांचे त्या बकऱ्याला पाहून हृदय हळवे झाले व त्यांनी त्याला सोबत घेतले. त्या बकऱ्याला शेवटपर्यंत दादांनी सांभाळले, मुलासारखे प्रेम केले. या चित्रपटादरम्यान त्यांना धनगर लोक यात्रेला बोलावण्यासाठी आले. पण दादा त्यांना सांगत होते की मी कोळी आहे, धनगर नाही. परंतु त्यांच्या भावना दुखावू नयेत म्हणून दादा यात्रेला गेले. तेथे भाषण सुद्धा दिले. त्या लोकांनी दादांचा सत्कार केला. त्या लोकांनी दादांना भेट म्हणून एक बकरी दिली. दादांनी जे जे प्राणी चित्रपटांमधून दाखवले ते सर्व त्यांनी सांभाळले. हा चित्रपट खूप गाजला. दादांना त्यांच्या विच्छा माझी पुरी करा या 10 वर्षे चाललेल्या नाटकातील खूप लोक सोडून गेले. दादांना खूप वाईट वाटले. ते भालजी पेंढारकरांकडे गेले व हा वृत्तांत सांगितला. बाबा म्हणाले, तू कोणाला जा बोलला नाही, कोणाचा पैसा बुडवला नाही, मग सोडून गेल्याचे दुःख करू नको. अशा प्रकारे प्रत्येक प्रसंगात बाबा साथ द्यायचे, मार्गदर्शन करायचे. अंधा मारतो एक डोळा हा चित्रपट दादांनी काढला. त्यामध्ये त्यांनी डबल रोल केला होता. त्यासाठी गाणी व चित्रपट लिखाण स्वतः त्यांनी केले. कारण त्यांच्या विनोदी वृत्तीप्रमाणे कोणास लिखाण जमेल असे वाटत नव्हते. या चित्रपटात दुसरा रोल कृष्णकांत हा होता. तो आवाज त्यांनी बदलला होता. परंतु तो चित्रपट पाहून एका व्यक्तीने त्यांना तुमच्या दुसऱ्या पात्राचा आवाज का बदलला? मला ते आवडले नाही असे सांगितले. त्यावेळेपासून त्यांनी पुढे आपला आवाज कधीच बदलला नाही. एवढा ते लोकांचा विचार करायचे. लोकांना काय आवडतं हेच त्यांना हवं असायचं. हा चित्रपट सिल्वर जुबली झाला. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक असे सर्व आपलेच नाव नको म्हणून त्यांनी लेखक म्हणून खेबुडकरांचे नाव दिले. त्यानंतर पांडू हवालदार चित्रपट काढला. असे अनेक चित्रपट दादांनी काढले. त्यात निर्माता, लेखक, दिग्दर्शक तेच राहिले. दादांना शिकारीचीही आवड होती. शिकार हा सुद्धा एक जुगार आहे, असे ते म्हणत. दादांची निरीक्षण शक्ती अफाट होती. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून चित्रपट निर्मिती होत असे.
कल्पनाशक्तीचे तर त्यांना वरदानच लाभले होते. सर्व चित्रपट लोकव्यवहारातीलच होते. भालजी पेंढारकरांनी त्यांना नेहमीच मार्गदर्शन केले. दादांनी सुद्धा मुलाचे कर्तव्य शेवटपर्यंत निभावले. भालजींना दादांची गुणवत्ता, प्रतिभा जाणवली. त्यांनी दादांच्या कामाच्या शैलीवर विश्वास ठेवला व साथ दिली. व्ही. शांताराम व दादांचे विचार मात्र जुळले नाहीत, परंतु दोघांना एकमेकांचा आदर मात्र नेहमीच राहिला. दादा म्हणत, व्ही. शांताराम सारखा निर्माता परत होणार नाही. भालजी पेंढारकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी कोल्हापूरमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारला होता. ऐतिहासिक, देशभक्तीपर चित्रपट त्यांनी बनवले. शिस्त व मेहनत हे गुण त्यांच्यात ओतपोत भरून होते. जयप्रभा स्टुडिओ 65,000 रुपयांसाठी लतादीदींकडे गहाण राहिला तो राहिलाच. दादांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणांमुळे ते घडू शकले नाही. दादांनी आयुष्यभर प्रत्येकाला मदत केली, अनेक लोकांना उभे केले, परंतु शेवटी दादा एकटे पडले. जगाला हसवणारा अवलिया अखेरीस एकटा पडला होता. अनेकांना हाताला धरून अभिनय शिकवणारे दादा शेवटी एकटे होते. दादांचे चरित्र हे सांगते की दिलदार राहा, परंतु जगासाठी जगता जगता स्वतःसाठी जगा. कारण तारुण्यात अनेकजण सोबत असतात, यशात अनेकजण सोबत असतात, परंतु अपयश व वृद्धपकाळ फक्त आपल्या एकट्याचा असतो. दादांच्या कार्याला वंदन करून मी थांबते.